वेलकम इन स्टडी मॅक्स मराठी. स्टडी मॅक्स मराठी या चॅनलमधील आजचा व्हिडिओ असणार आहे भूगोल या विषयावर आधारित. टॉपिक आहे भारताचे स्थान आणि विस्तार. विश्लेषणात्मक माहितीसहित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये उत्तरांसहित समाविष्ट केलेले आहेत. एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांकरता अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील 10 वर्षातील प्रश्नपत्रिका उत्तरांसहित पीडीएफ बुक स्वरूपामध्ये हव्या असतील त्यांनी वरील वेबसाईटवर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे. पहिला पॉइंट आहे भारत, स्थान व विस्तार. भारत दक्षिण आशियामध्ये स्थित असून हा जगातील 7वा मोठा देश आहे. भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे. भारताची उत्तर सीमा हिमालय पर्वताने आणि दक्षिण भाग हिंद महासागराने व्यापलेला आहे. भारत उत्तर अक्षांश 8°4 ते 37°6 आणि पूर्व रेखांश 68°7 ते 97°25 पर्यंत विस्तारलेला आहे. आता दुसरा पॉइंट काय बघा, भारताची दक्षिण उत्तर व पूर्व पश्चिम लांबी. तर दक्षिण उत्तर लांबी किती आहे बघा, काश्मीरमधील इंदिरा कॉलेज पासून तमिळनाडूच्या कन्याकुमारी पर्यंत भारताची दक्षिण उत्तर लांबी 3,214 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम लांबी गुजरातमधील कच्छ चरणापासून अरुणाचल प्रदेशातील किबितू पर्यंतची भारताची पूर्व पश्चिम लांबी 2,933 किलोमीटर एवढी आहे. आता बघा आकृतीमध्ये आपण पाहूया की भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे बघा, 3,214 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 2,933 किलोमीटर. पुढचा पॉइंट आहे भारताच्या शेजारील देश व त्यांची दिशा. म्हणजे भारताच्या शेजारील देश कोणत्या दिशेला आहेत ते आपण पाहणार आहोत. तर उत्तर दिशेला नेपाळ, भूतान आणि चीन आहे. इथं आपल्याला बघा या आकृतीमध्ये दिसत आहे मॅपमध्ये नेपाळ, भूतान आणि चीन हे उत्तरेकडे आहेत. पूर्वेकडे बांगलादेश, म्यानमार आहे. तर पूर्व दिशेला भारताच्या बांगलादेश आणि म्यानमार हे देश आहेत. पश्चिमेकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. इथं मॅपमध्ये आपल्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे पश्चिम दिशेला दिसत आहेत. दक्षिण दिशेला श्रीलंका आणि मालदीव आहे. श्रीलंका आणि मालदीव दक्षिण दिशेला आहे. चौथा पॉइंट आहे भारताला लागून असलेले समुद्र व महासागर. पश्चिम दिशेला आपल्याला अरबी समुद्र दिसत आहे. पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आणि दक्षिण दिशेला हिंदी महासागर दिसत आहे. अशा प्रकारे भारताला लागून असलेले समुद्र व महासागर आहेत. पाचवा पॉइंट आहे भारतामधून जाणाऱ्या महत्वाच्या वृत्तांची माहिती आपण बघणार आहोत. तर कर्कवृत्त भारतामधून जाते ते 23°30 उत्तर अक्षांशावर स्थित आहे. हे भारताच्या 8 राज्यातून जाते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. या व्यतिरिक्त भारताच्या उत्तर टोकाजवळ आर्टिक वृत्त आहे आणि दक्षिण टोकाजवळ विषुववृत्त आहे. तर बघा इथं आकृतीमध्ये आपण बघत आहोत कर्कवृत्त जे आहे ते 23°30 उत्तर अक्षांशावर स्थित आहे आणि ते भारताच्या मध्यातून जाते. तसेच ते भारताच्या 8 राज्यातून देखील जाते. 6वा पॉइंट आहे भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार. आता अक्षवृत्तीय विस्तार आपण बघणार आहोत. तर इथं आकृतीमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. अक्षवृत्तीय विस्तार 8°4 उत्तर ते 36°6 उत्तर अक्षांशादरम्यान हे भारताचे अक्षवृत्तीय विस्तार आहे. तसेच रेखावृत्तीय विस्तार आकृतीमध्ये पहा 68°7 पूर्व ते 97°25 पूर्व दरम्यान रेखावृत्तीय विस्तार आपल्याला भारताचा दिसून येतो. अक्षवृत्तीय विस्तारामुळे भारताच्या हवामानामध्ये विषम तापमान उद्भवता येते. 7वा पॉइंट आहे भारतीय प्रमाण वेळ IST. भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त 82°30 पूर्व रेखांश आहे. हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहराजवळून जाते आणि संपूर्ण भारतासाठी मानक वेळ ठरवते. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. तर इथे बघा आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे 82.30 पूर्व रेखांशावरती हे भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त आपल्याला इथं दिसत आहे. ही जी रेषा आहे ती 82.30 पूर्व भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्ताची ही रेषा आहे. आता बघा भारत, स्थान आणि विस्तार टॉपिकवर आधारित काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण पुढे पाहणार आहोत, जी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी असणार आहेत. तर पहिला प्रश्न आहे भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय बी 32,87,263 चौरस किलोमीटर.
दुसरा प्रश्न आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार कोणत्या अक्षांशादरम्यान आहे? याचं उत्तर आहे 8 अंश 4 उत्तर ते 37 अंश 6 उत्तर या अक्षांशादरम्यान भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा रेखावृत्तीय विस्तार कोणत्या रेखांशादरम्यान आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी 67 अंश 7 पूर्व ते 97 अंश 25 पूर्व या रेखांशादरम्यान भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. पुढचा प्रश्न, भारताचा दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी 3214 किलोमीटर एवढी भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर याचं उत्तर पर्याय सी आहे 2933 किलोमीटर एवढी भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. भारताच्या मध्यभागातून जाणारे महत्वाचे अक्षांश कोणते? तर कर्कवृत्त हे भारताच्या मध्य भागातून जाणारे महत्वाचे वृत्त आहे किंवा अक्षांश आहे. भारताला लागून असलेला दक्षिणेकडील महासागर कोणता? हिंदी महासागर. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय ए 82 अंश 30 पूर्व रेखावृत्तावर भारतीय प्रमाणवेळ आधारित आहे. भारताचा दक्षिणेकडील शेवटचा प्रदेश कोणता? इंदिरा पॉइंट हा भारताचा दक्षिणेकडील शेवटचा प्रदेश आहे. भारताला लागून असलेल्या अरबी समुद्राचा भाग कोणत्या दिशेला आहे? तर तो पश्चिम दिशेला आहे पर्याय बी. भारतातील कर्कवृत्त किती राज्यातून जाते? पर्याय बी बरोबर आहे 8 राज्यातून जाते. भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे? सी पाकिस्तान हा भारताच्या पश्चिमेला देश आहे. भारताच्या उत्तरेकडील पर्वत कोणते आहेत? हिमालय पर्वत हे भारताच्या उत्तरेकडील पर्वत आहेत. भारताच्या पूर्वेला कोणता शेजारी देश आहे? तर म्यानमार हा भारताच्या पूर्वेला शेजारी देश आहे. भारताच्या उत्तरेकडील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर कंचनजंगा जे आहे ते भारताच्या उत्तरेकडील सर्वोच्च शिखर आहे. तर अशा प्रकारे आपण भारताचे स्थान व विस्तार या टॉपिकवरती सविस्तर माहिती आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तर पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण खंड आणि निर्मिती प्रक्रिया या टॉपिक बद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे व स्टडी मॅक्स मराठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती त्वरित मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.